सहज प्रश्न पडला मला, की असं कधी झालं असेल का? सहज प्रश्न पडला मला, की असं कधी झालं असेल का, की राधेच्या विरहात कृष्णाचा जरा वेळ गेला असेल का? ही कविता ही मला आता सुचून म्हणजे 11 वर्षाआधी लिहिलेली कविता आहे. त्यावेळेस असा भाव होता मनात, की अरे कृष्णाचं आणि राधेचं तर इतकं प्रेम होतं. आपण एवढं महाभारत ऐकलं, एवढ्या कथा ऐकल्यात, पण कधीच कृष्णाला तिचा विरह झाला असेल, कृष्णाला त्या यातना झाल्या असतील असा विचारही केला नाही. कोणी विचार मांडलाही नाही समोर. आणि तिची तर मधुरा भक्ती होती, साधी भक्ती नव्हती राधेची. मग तेव्हा पुन्हा प्रश्न पडला मला, की सहज असं कधी झालं असेल का, की राधेच्या विरहात कृष्णाचा जरा वेळ गेला असेल का? मामापासून ते शकुनी मामापर्यंत आधेमध्ये काहीच नाही. मामापासून ते शकुनी मामापर्यंत आधेमध्ये काहीच नाही म्हटलं राहू दे सोडा, आपला इतिहासही आधी पक्का नाही. सवय मोडायला तरी तिची त्याला जरा वेळ लागला असेल का? आणि राधेच्या विरहात कृष्णाचा जरा वेळ गेला असेल का? म्हणे वय काही फार नव्हतं त्याचं गोकुळातून निघताना, राधासुद्धा चोरून कुठून पाहत होती त्याला जाताना. म्हणे वय काही फार नव्हतं त्याचं गोकुळातून निघताना, राधासुद्धा चोरून कुठून पाहत होती त्याला जाताना. हे जाणूनही तरी बलदाऊ समोर एकट्यात तो रडला असेल का? आणि राधेच्या विरहात कृष्णाचा जरा वेळ गेला असेल का? शौर्य होतं खूप त्याच्यात, बुद्धीने त्याने सर्व घडवलं. शौर्य होतं खूप त्याच्यात, बुद्धीने त्याने सर्व घडवलं. समोरचीचं प्रेम बघून तिला मंडपातून पळवलं. तरी मडकी राधेचीच फोडून पळायला त्याला जास्त आवडलं असेल का? आणि राधेच्या विरहात कृष्णाचा जरा वेळ गेला असेल का? पट्टराण्यांमध्ये त्याला त्याची राधा दिसली असेल कदाचित. पट्टराण्यांमध्ये त्याला त्याची राधा दिसली असेल कदाचित. सहज चुकून हक्काने अगं राधा म्हटलं असेल निश्चित. तेव्हा तरी त्याला तिची आठवण आली असेल का? आणि राधेच्या विरहात कृष्णाचा जरा वेळ गेला असेल का? मी मध्ये एक पुस्तक वाचलं होतं, त्याच्यात रेफरन्स असा होता, की महाभारत झाल्यानंतर गोकुळवासी त्याला भेटायला गेले होते आणि राधा वयाने तशी कृष्णाहून मोठी होती. युद्धानंतर गोकुळवासी त्याला भेटायला गेले, तेव्हा राधेला कृष्णाने चटकन लांबून ओळखले. पाणी त्याच्या डोळ्यातून तेव्हा तरी आले असेल का? आणि राधेच्या विरहात कृष्णाचा जरा वेळ गेला असेल का? जरा वेळ गेला असेल का? ही राधेची आणि कृष्णाची कविता. शब्द संपलेत, पण अजून अशा अनेक भावना आहेत, असे अनेक भाव आहेत जे मला आपल्यासमोर व्यक्त करायला आवडतील. उद्या भेटूया.